तर असे हे कैरीचं चटपटीत आंबट गोड लोणचं उन्हाळ्याच्या दिवसात जर जेवणाच्या ताटात असेल तर मग भाजीची सुद्धा गरज पडणार नाही। या चटपटीत अशा कैरीच्या आंबट गोड लोणच्यासोबत 2-3 भाकऱ्या कधी अधिक जातील काही कळणार सुद्धा नाही। तर असे हे चटपटीत लोणचं बनवण्याची पद्धत वेगळी आहे, तशीच त्याची चवसुद्धा अगदी भन्नाट आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेऊन पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून 1 तासभर भिजत ठेवल्या होत्या। त्यामुळे काय होतं तर याला लागलेला जो डिंक असतो तो निघून जाऊन याची उष्णता देखील कमी होते। म्हणून लोणचं बनवण्यापूर्वी आपण कैरींना 1 तासभर तरी भिजत ठेवायचं। आता या कैऱ्या कोरड्या करून घेऊन आपण त्या कट करून घ्यायच्यात। आता या कैऱ्या मी कोरड्या करून घेतल्या। यानंतर देठाचा भाग असा काढून घ्यायचा। तर इथे मी कैरीची साल काढून घेत आहे, कारण साल असली तर कैरी शिजायला वेळ लागते। तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे विळी किंवा सुरीच्या मदतीने आपण साल काढून घ्यायची। आता साल काढून घेतल्यानंतर कैरी अशा प्रकारे कट करून घेऊयात। कैरीचा जो कोळीचा म्हणजेच बाठ्याचा जो भाग असतो तो वेगळा करायचा। कोय अगदीच कोवळी असेल तर तुम्ही तो भाग घेतलात तरी देखील हरकत नाही, पण या कैऱ्यांमध्ये बाट्याचा भाग म्हणजेच कोय तयार झाली आहे आणि त्यामुळे मी त्याच्या आजूबाजूचा जो जास्तीचा गर आहे तो काढून घेते आणि त्यानंतर या कैरीच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात। तर अशा अगदी लहान फोडी करण्याचं कारण म्हणजे हे लोणचं आपण मुरत ठेवणार नाही आहोत, हे लगेचच खाल्लं जाणार आहे। हे लोणचं आपण मुरायला ठेवणार नाही आहोत आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीच्या लहान लहानच फोडी करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या लवकर मुरल्या जातील। शक्य होईल तितक्या अगदी बारीक बारीक या फोडी करून घ्यायच्यात, म्हणजे त्या व्यवस्थित खाल्ल्यासुद्धा जातात आणि पटकन मुरल्या जातात। तर हे बघा अशा पद्धतीच्या अगदी बारीक बारीक फोडी मी करून घेतलेल्या आहेत। या फोडी 2 दिवसात अगदी छान अशा मुरतात आणि मऊसुद्धा होतात। आता या कैरीला आपण मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे, म्हणजे त्या कैरीला छान असं पाणी सुटेल आणि त्या मऊ होतील। मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालून घ्या आणि हळद यामध्ये मी मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हळद आणि मीठ घालून घेतल्यानंतर छान असं हातानेच या कैरीच्या फोडींना हे हळद आणि मीठ आपण लावून घ्यायचं, म्हणजे ते सगळीकडून एकसारखं लागलं जातं। तर हळद आणि मीठ व्यवस्थित असं फोडींना लावून घेतल्यानंतर यांना आता मुरण्यासाठी 21 ते 25 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। कैरीच्या फोडी मुरत आहेत तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ। आता फोडणीसाठी इथे 2 कैऱ्या होत्या, त्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी। तर मोहरी घालताना गॅस बंद करायचा, कारण अगदीच तेल गरम असतं त्यामुळे मोहरी जळण्याची शक्यता असते। तर 1 मिनिटभर गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये घालूयात मोहरी। तर आता मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग घालून घेतल्यानंतर यामध्ये घालायच्यात लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊन यामध्ये घातलेल्या आहेत। आता लसूण घातल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण लसूण छान अशी भाजून घ्यायची फोडणीमध्ये। लक्षात असू द्या मोहरी आणि हिंग घालताना गॅस बंद केलेला होता। लसूण घातल्यानंतर गॅस चालू करायचा, कारण लसूण चांगली भाजणं गरजेचं आहे, तरच खमंगपणा या लोणच्याला येतो। तर आता लसूण चांगली सोनेरीसर रंगावर परतली गेली की यामध्ये घालूयात 1.5 चमचा लाल तिखट। तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अगदी छोटा पाव चमचा हळद घालू। हळद आपण फोडींना सुद्धा लावून घेतली होती। तिखट हळद फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये 2 मोठ्या लिंबांच्या आकारा एवढा गूळ घेऊन तो किसून यामध्ये घालायचा आहे। गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जर जास्त आवडत नसेल गोड तर ते कमी करू शकता। गूळ असं चांगलं फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचं। आता बारीक किसून घेऊन गूळ यामध्ये घातल्यामुळे गूळ पटकन विरघळलं जातं। तर हे बघा 1 मिनिटभरातच गूळ चांगलं फोडणीमध्ये विरघळलं गेलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालून घेऊ। आता फोडणीमध्ये या कैरीच्या फोडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्यात। संपूर्ण फोडणी या कैरीच्या फोडींना चांगली कोट झाली पाहिजे या पद्धतीने। आता या कैरीच्या फोडी मस्त अशा या खारामध्ये म्हणजेच आंबट गोड अशा या फोडणीमध्ये चांगल्या मुरल्या जाव्यात याकरिता आपण यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटं आपण असंच या फोडी एकदम लो फ्लेमवर शिजवून घ्यायच्यात।
आता 4 ते 5 मिनिटानंतर झाकण उघडूयात. या कैरीच्या फोडी आंबट गोड अशा खारामध्ये 4 ते 5 मिनिटं मस्त अशा मुरल्यात तर इथे आपलं लोणचं बनून तयार आहे. तर असं हे चटपटीत लोणचं सगळीच जण आपण यावर ताव मारत असल्यामुळे जास्त वेळ काही शिल्लक राहत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आपलं जेवण जात नाही, त्यामुळे असं लोणचं जर ताटात असेल तर 1-2 भाकऱ्या आपल्या जास्तच खाल्ल्या जातात. चवीला अगदी भन्नाट लागतं हे लोणचं. तुम्ही जरूर ट्राय करा. कमी वेळेत बनून तयार होतं आणि कमी वेळेतच संपतं. शिल्लक राहू शकत नाही, इतकं मस्त हे लोणचं बनवून तयार होतं. तर या झटपट लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.